मी शुभांगी करते. आज मी तुम्हाला शाल लेसन राग जाधव यांचे शिकवणार आहे. शाल लेसन तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा एक इझी ह्या लेसनमधलं मी तुम्हाला बोर्डसाठी काय समजवते ना, शाल आणि शालीनता. राग जाधव यांनी शालीनता खूप चांगल्या प्रकारे सांगितले की शालीनता म्हणजे काय आहे हे पहिल्यांदा नीट समजून घेतलं ना, तुम्हाला लेसन भरपूर चांगल्या प्रमाणे समजेल. आपण एखाद्याला शाल कधी देतो माहिती आहे का मुलांनो? शाल म्हणजे आपण एखाद्याचा सत्कार करणं, तेव्हा आपण शाल देतो. आणि शाल दिल्याने शालीनता येते असं राग जाधव असे बोलतात. पण खरंच आहे का? बघा, तुम्ही जर पूर्णपणे विचार केला ना, याच्यामध्ये त्यांनी 2 एक्झाम्पल पण सांगितले की शालीचा उपयोग म्हणजे एखाद्या मोठ्या माणसाने मला एखादी गोष्ट आहे माझ्याकडे, मी ती तशीच ठेवून देण्यापेक्षा कुणाला त्याची जरूरत असेल तर मी त्याला देणं म्हणजे किती उपयोगाचं आहे. त्याच्यासाठी किती उपयोगाचं आहे की माझ्या मनात एखाद्या व्यक्तीने मला दिलेली गोष्ट मी माझ्या मनात ठेवली तरी ती चालू शकते, पण समोरच्याला त्याची गरज आहे तर ती देणं जास्त जरुरी आहे. हे पहिली गोष्ट राग जाधव यांनी सांगितलेली आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की माझ्या त्या वस्तूमुळे एखाद्याचा फायदाच होत असेल तर मी ती वस्तू दुसऱ्याला देणं, ही दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे. त्याच्यानंतर त्यांनी शालीनता, तुम्हाला बोर्डामध्ये हा प्रश्न पण विचारतो शाल आणि शालीनताबद्दलचा. तो शालीनता म्हणजे काय आहे की आपण एखाद्या माणसाला शाल दिली तर त्याची जो वाईटपणा आहे ती निघून जातो का एखादा माणूस चांगला असेल तर तो चांगलाच राहतो. त्याला भले तुम्ही शालीचा वर्षाव केलात तरी तो कधी तो चुकीच्या मार्गावर जात नाही. म्हणून शाल आणि शालीनता एवढंच शब्द आहे की आपण शालीनता कशाला म्हणतो? एखाद्याला लाज वाटणे असं आपण त्याला एखादा शालीनता. पण इथे राग जाधव यांना हेच सांगायचं आहे की भले तुम्ही चांगल्या माणसाला किती शाली द्या तरी ती आपली शालीनता म्हणजे आपलं चांगलं वर्तणूक कधीच सोडत नाही. आणि एखाद्या व्यक्तीला तुम्ही किती शाली देऊन त्याचा सन्मान करण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्याची वर्तणूक जर चुकीची असेल तर ती चुकीचीच राहते. म्हणून ते असं म्हणतात की नाहीतर मी कर्ज देऊन वाईट लोकांना, जर वाईट लोक शाल देऊन जर सुधारणार असतील तर मी त्यांना कर्ज काढून सुद्धा मी शाल द्यायला मी तयार आहे असं पण ते या धड्यामध्ये सांगतात. चला आपण धड्याला सुरुवात करू. या धडा तिथेच आहे. एकदा मी पु ल देशपांडे यांच्याकडे काही निमित्ताने गेलो होतो. मी पु ल देशपांडे राग जाधव ऐसे बोलते कि पु ल देशपांडे के घर पे कुछ एक कारण था, इसके लिए वो गए थे. काम झाल्यावर मी निघण्याच्या बेतात होतो. जैसे मेरा काम खत्म हुआ बस मैं निकलने ही वाला था. तेवढ्यात सुनीताबाईंनी मला थांबवले व विचारले. तभी पु ल देशपांडे की वाइफ ने उनको रुकाया और पूछा, तुम्हाला शाल दिली तर चालेल काय? आपको शाल दिया तो चलेगा क्या? मी एका पायावर हो म्हटले. मैंने एका पायावर हो म्हणणे लगेच हां बोले, मी जल्दी से हां बोलना. मी एका पायावर हो म्हटले. पु ल व सुनीताबाईंनी यांनी मला शाल द्यावी हा माझा मोठा गौरव वाटला. मीन्स ये इतने बड़े व्यक्ति ने मेरे को शाल देना ये मेरे लिए बहुत बड़ा सम्मान था. गौरव वाटणे, सन्मान वाटणं, अभिमान वाटणं. ती शाल मी माझ्या खोलीतल्या सुटकेसमध्ये नेऊन ठेवली. मैंने वो लिया और अपने घर जाके सुटकेस में मैंने रखा. वापरली मात्र कधीच नाही. मैंने उसको कभी यूज़ नहीं किया. पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. वाई एक जगह का नाम है. विश्वकोश आपको अच्छी तरह से 9th में हो गया ये विश्वकोश का. पुढे मी वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष मीन्स वहाँ पे उनको अध्यक्ष के नाम पे बुलाया गया था. तिथे नदीकाठच्या प्राज्ञ पाठशालेच्या खोलीत मी राहत असा. वहाँ पे एक नदी थी तो वहाँ पे प्राज्ञ मीन्स छोटा सा, मीन्स पहले हम लोग के जैसे वसति गृह या होटल्स ऐसे नहीं थे, स्कूल में ही उनको उतारते थे. तो वहाँ पे उस पाठशाला मीन्स एक स्कूल में प्राज्ञ में छोटा से स्कूल में उनको एक रूम में उनको उतारा गया. खोलीची दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहार होत्या. मीन्स उस रूम की दक्षिण साइड की जो विंडो थी वो एक कृष्णा नदी मीन्स पीछे से विंडो के पीछे से कृष्णा नदी बह रही थी. चिंचोळ्या मीन्स एकदम छोट्याशा. थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकी खालच्या घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती. मैंने देखा कि थंडीच्या दिवसात बहुत सारी ठंडी पड़ी थी. एक बाई, एक औरत माझ्या खिडकी खालच्या घाटाच्या छोट्या तटावर, घाट मीन्स किनारा, उस किनारे पे वो औरत अपने छोटे से बच्चे को एक टोकरी में डाल के वहाँ पे थी. एका टोपलीत म्हणजे टोकरीत
ठेवून मासे पकड़नाच्या उद्योगात होती। वो अपना फिश पकड़ने का काम कर रही थी और उस बच्चे को उसने उस टोकरी में रखा था। तिचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते। उसका वो छोटा सा बच्चा ठंडी के मारे बहुत रो रहा था, पण आई तिकडे बघतही नव्हती। पर वो मम्मी वहाँ पे ध्यान भी नहीं दे रही थी। मला मात्र राहवले नाही, मेरे को नहीं रहा गया। मी सुटकेस मधली पुलंग की चात काढली। पुलंग की चात पु ल देशपांडेने दी हुई वो शाल मैंने निकाली। 5-50 रुपयाच्या नोटा काढल्या। 5-50 मीन्स 50 ऐसे नोट निकाला आणि बाईला हाक मारली और उस औरत को बुलाया। खिड़कीतून ते सर्व खाली दिले और मैंने उसको सब कुछ दिया, वो पैसे और शॉल। आणि म्हटलं त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ, पहिले उसको कवर कर, मग मासे मारत बैस और तेरे को जितने मासे पकडणे उतना वो तू पकड। या घटनेची पुलकित शालीच्या उभेपेक्षा अधिक होती। मीन्स जितनी ज़रूरत मेरे को उस पुल देशपांडे ने दी हुई शाल की कीमत सबसे ज़्यादा थी, तो उससे भी ज़्यादा कीमत उस औरत को थी कि जिसको उसकी ज़रूरत, उसके बच्चे को उसकी ज़रूरत थी। यही राग जादव बोलना चाहते हैं। समझ में आया बच्चों? अभी आगे जाते। कविवर्य नारायण सुर्वे सभा सम्मेलने गाते। नारायण सुर्वे बहुत बड़े कवि हैं और वो बहुत सभा सम्मेलन मीन्स बहुत सारे ऐसे सम्मेलन में चले जाते थे। पुढे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले। आगे जाके वो साहित्य संमेलन के अध्यक्ष भी हुए। परिणामतः त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे। नारायण सुर्वे के जो प्रोग्राम होते थे, उनके प्रोग्राम में अहोरात्र मीन्स दिन रात बहुत लोग आते थे उनके प्रोग्राम देखने के लिए। प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल आणि श्रीफळ त्यांना मिळत राहील। हर एक प्रोग्राम में उनको शॉल और श्रीफळ मीन्स नारळ उनको मिळतात। एकदा ते म्हणाले, या शाली घेऊन घेऊन मैं आता शालीन बनून लागलो है। वो बोलते थे कि इतना शाल मेरे पास जमा हुए हैं ना कि मैं शालीन मीन्स बहुत शर्मिंदा या लाजाळू ऐसे हम लोग बोलते ना, वो बनता जा रहा हूँ। त्यांच्या बोलण्याचा उपरोधी खोज माझ्याच नव्हे तो कोणाचे सहज लक्षात येणार होता। उनको क्या बोलना था, उपरोधी खोज मीन्स उनको क्या बोलना था मेरे ध्यान में आ रहा था। ऐसे राग जादव बोलते हैं। शाल व शालीनता याचा संबंध काय मीन्स इसका संबंध क्या है? खरे तर खरी खुरी शालीनता शाली विना शोभते। मैंने जैसे स्टार्टिंग में आपको बोला था, कोई अच्छा आदमी हो उसको भले आप कितना भी शाल दो तो वो बदलेगा क्या? अच्छा है तो अच्छा ही रहेगा। सुर्वे मुळातच शालीन, सुर्वे सही में खुद अच्छे एक आदमी थे। शालीच्या वर्षाखाली त्यांनी शालीनता कधीच हरवली नाही, कधी क्षीणी झाली नाही। कभी उनको इतने सारे शाल मिले या उनका उतना सम्मान हुआ तो उनको घमंड चढ़ा, ऐसे कभी नहीं हुआ। वो जैसे थे वैसे ही रहे। मी कविवर्यांना म्हटले, शालीमुळे शालीनता येत असेल तर मी कर्जबाजारी होईल। राग जादव, मैंने स्टार्टिंग में बोला था आप लोगों को वैसे। राग जादव बोलते कि ऐसे लोग, बुरे लोग भी शाल देने से अच्छे या सम्मान करने से अच्छे बन जाते, तो मैं बहुत सारा कर्जा लेके ऐसे बुरे लोगों को शाल दूंगा। भिकेला लागेन, भीक मागूंगा, पण शेकडो शाली खरेदी करून सर्वांना एक एक शाल लगेचच नेऊन देईन। ऐसे शेकडो म्हणजे 100, ऐसे मैं शाल खरीदी करूँगा और जाके उनको दे दूँगा। यावर तो शालीन कवि मनापासून हसला। नारायण सुर्वे बहुत जोर से हसे। शालीमुळे शालीनता येते की जाते या प्रश्नाचे माझे उत्तर जाते असेच आहे। मी शाल देने से लोग शालीनता बन जाते हैं क्या? तो लेखक ऐसे बोलते हैं, ऐसे कुछ भी नहीं होता। सन्मान करण्याच्या रूपाने आपण खरे तर शालीन जग गमावून बसण्याचा धोकाच मोठा असतो। हम लोग ये सम्मान करते हैं, मैंने हमेशा मैं बोलती हूँ कि सम्मान हम लोग करते हैं, पर सामने वाला वो रिएक्ट क्या होता है, उसका घमंड चढ़ता है कि सही में मैं बहुत बड़ा बन गया हूँ क्या। उल्टा हम लोग अच्छा जग है, उल्टा हम लोग उसको नुकसान ही पहुँचा देते हैं। मी 2004 साली मराठी साहित्य संमेलनाचा बिनविरोध अध्यक्ष झालो। मीन्स राग जादव अध्यक्ष बने 2004 को। तात्कालीन 1-2 वर्षात माझ्यावर शालीचा वर्षाव झाला और मुझे भी बहुत सारे शाल मिलने लगे, मेरा भी सम्मान सत्कार होने लगा। एवढा शाली जमत गेल्या, इतने शाली जमा हो गए कि माझ्या 8x6च्या खोलीत त्यांना ठेवणे शक्य नव्हते। मेरा जो 8x6 के मेरा जो रूम था उसमें वो रखना ही मेरे लिए मुश्किल बन गया। मग मी सगळ्या शालीचे गाठोडे बांधून निकटवर्ती मित्राकडे, निकटवर्ती मीन्स नजदीक,
मग मी सगळ्या शालीचे गाठोडे, मैंने उस शॉल का गाठोडा बांधा और निकटवर्ती मित्राकडे ठेवले और मेरा नज़दीक का एक अच्छा दोस्त था, उसके पास वो सब जाके शॉल रखा. या शाली वापरण्याचे वगैरे त्याला सर्व अधिकार दिले. मैंने उसको बोला कि तेरे को जितनी ज़रूरत है उतना तू यूज़ कर सकता है. बेचारा अति प्रामाणिक, मेरा दोस्त भी अच्छा था, प्रामाणिक था. त्यांनी छोट्याशा खोलीत त्याने ते सांभाळे. उसकी भी रूम छोटी सी थी, उसने वैसे उसको संभाल के रखा. हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या गरीब श्रमिकांना. जो श्रमिक है, रास्ते पे काम करने वाले लोग हैं, उसको उन लोगों को मैंने जो शॉल मेरे पास जितने जमा हुए थे उनको मैंने दे दिया. याच सुमारास मी शनिवार पेठेतील ओंकारेश मंदिराच्या पुलावर बहुधा रोज संध्याकाळी जात असे. उसी टाइम पे, याच सुमारास मीन्स उसी टाइम पे मैं शनिवार पेठेतील, शनिवार पेठ एक जगह का नाम है, ओंकारेश्वर मंदिर च्या पुलावर बहुधा रोज संध्याकाळी जाते थे. उस पुल पे घूमने के लिए मैं हमेशा शाम को जाता था. तेथील कट्ट्यावर बसणे मला आवडे और वहाँ पे एक कठड़ा था, उस पे जाके बैठना मेरे को अच्छा लगता था. एक दिवस काय घडले, एक दिन क्या हुआ, मी कडक ठंडीच्या दिवसात एक म्हातारा, बहुत ठंडी थी और उस ठंडी के टाइम पे एक बूढ़ा अशक्त भिक्षेकरी कठड्याला लागून चिरगुटे मीन्स फटा पुराना कपड़ा, चिरगुटे टाकून वो पांघरून मीन्स ऊपर से कवर करना, कुड़कुड़त बसल्याचे मी पाहिले. मीन्स उसने नीचे भी फटा पुराना बैठने के लिए कपड़ा डाला था और ऊपर भी कवर जो किया था वो भी कपड़ा फटा पुराना था. मैंने वो देखा. दुसऱ्या दिवशी मी 2 शाली घेऊन ओंकारेश्वरच्या कठड्यावर आलो. कितने शाल? 2 शाल. दूसरे दिन मैंने 2 शाल लेके वहाँ पे उस कठड़े पे आया. मैं तो म्हातारा होता वहाँ पे, वो था ही. त्याला 2 शाली दिल्या. मैंने उसको दोनों भी शाल दे दिया. त्याने थरथरत्या हाताने मला नमस्कार केला. थरथरत्या मीन्स कापते हुए हात से उसने नमस्कार केला. पुढे 4-5 दिवसात मला काही कामामुळे संध्याकाळी ओंकारेश्वरला जाण्यात उसंत लाभली नाही, वेळ मिळाला नाही, टाइम नहीं मिला. पुढे 4-5 दिवसात मीन्स आगे जाके 4-5 दिन के बाद मेरे को कुछ काम की वजह से मेरे को वहाँ पे जाने के लिए, ओंकारेश्वर मंदिर के पास जाने के लिए टाइम ही नहीं मिला. त्यानंतर मी नेहमीप्रमाणे ये जा करत राहिलो. वापस मैं कभी वहाँ पे जाने लगा. पण एकदमच त्या भिक्षेकरी वृद्धाची आठवण आली और एक दिन मैं गया था, तभी मेरे को उस भिक्षेकरी वृद्ध की याद आई. तो नेहमीच्या ठिकाणी नव्हता, जहाँ पे मैं हमेशा उसको देखता था वहाँ पे वो नहीं था. तेथील पुलावर चक्कर मारावी म्हणून मी उठलो. वहाँ पे एक घूमने के लिए, चक्कर मारने के लिए मैंने उठा. वो पुलावरून चालू लागलो और वहाँ से मैं चलने लगा. पुलाच्या जवळपास मध्यावर तो भिक्षेकरी म्हातारा दिसला और मैं जाके देखा कि पुल के बीच में वो भिक्षेकरी बैठा हुआ था. मी लगबगीने मीन्स जल्दी त्याच्याकडे गेलो. उसके पास गया. पाहतो तो काय, देखतो तो क्या हुआ. 30 चिरगुटे अंगाखाली आणि अंगावर. वापस वही फटा पुराना कपड़ा उसने नीचे डाला था और ऊपर कवर भी किया था. तेच कुडकुडणे, तेच दीन वाणी जीने. दीन मीन्स गरीब, वाणी मीन्स गरीबी का वही जीना उसका वापस चालू था. मी म्हटले, बाबा तुम्ही मला ओळखलं. मैंने उनको पूछा, आपने मेरे को पहचाना. त्याने नकारार्थी मान हलवले. उसने ना बोल के मुझको बोला. मग मीच म्हटले, फिर वापस मैंने बोला, बाबा 5-6 दिवसापूर्वी मी तुम्हाला 2 शाली दिल्या होत्या. मीन्स 5-6 दिन पहले मैंने आपको 2 शॉल दिए थे, आठवते, याद है. यावर म्हातारा खुल्ला मीन्स उसने हंसा व पुन्हा हात जोडून बोला. वापस त्याने हात जोड़ के वो बोला, हे भल्या माणसा, ए भले आदमी, तू लई मोठा, तू भरपूर मोठा माणूस आहेस. म्यासनी शाली दिल्या, मुझे तूने शॉल दिया. पण बाबा मैं भिकाराला शाली कशा शोभतील, पण मेरे जैसे भिकारी को शॉल कैसे शोभा देगा. त्यापेक्षा पोटाची आग लई वाइट. मेरे पेट में जो आग लगी थी वो उससे भी ज़्यादा थी. मीन्स ठंडी से भी ज़्यादा मेरे पेट में लगी हुई आग ज़्यादा बड़ी थी. मी शाली इकल्या मीन्स मैंने शाल बेचा. इकल्या मीन्स विकल्या, मीन्स मैंने शाली बेचा. या 2-3 दिवस पोट भर जेवून घेतलं बाबा और मैंने पेट भर के खाना खाया ये 2-3 दिन. आमचं ये असलं बिकट जीणं, हम लोग का ये ऐसे ही जीना है. तुझं लई उपकार आहेत बाबा, तेरा बहुत उपकार है. शालीची शोभा आणि ऊब आणि पोटाची आग आणि अन्नाची ऊब. शालीची शोभा, शाल क्यों हम लोग लेते हैं कि एक शोभा बढ़ाने के लिए.
और क्या, ठंडी से हम लोग बचने के लिए. शालीची शोभा आणि ऊब, ठंडी से बचने के लिए. पोटाची आग आणि अन्नाची भूक. भिखारी ने क्या किया, उसके पेट में जो लगी हुई भूख की आग थी उसको उसने वो शाल बेच के उसने पूरा कर दिया. पोटाची आग आणि अन्नाची ऊब. भुकेल्यास अन्न द्यावे, जो भी भूखा है उसको अन्न देना चाहिए. तहानलेल्यास पाणी द्यावे, जो प्यासा है उसको पानी देना चाहिए. आणि हेही जमलं नाही, ये भी हम लोग से नहीं हुआ, तो अभाग्यांना सन्मानाच्या शाली तरी द्याव्या. जो अभागी है वो बेचारे, उनको ओढ़ने के लिए भी कुछ भी नहीं है, ना खाने पीने के लिए भी कुछ भी नहीं है, तो अपने पास बहुत सारा सम्मान का शाल है तो उनको दे देना चाहिए. उनका एटलीस्ट पेट तो भर जाएगा उस शाल बेच के. ऐसे बोला है राघव जादव ने. आपको नहीं समझ में आया, मैं वापस आपको बोल रही हूँ कि कमेंट बॉक्स में आप क्वेश्चन पूछ सकते हो, आपको जो भी नहीं समझा है.